तर माझ्या सहकाऱ्यांनो, आजपासून मी या कंपनीचा मालक किंवा तुमचा बॉस नाहीये. मीच काय, खोत घराण्यातल्या कोणाचाही आता गोदावरी फूड्सवर अधिकार नाहीये. गोदावरी फूड्स आता नलिनीच्या नावावर आहे. ती इथून पुढची गोदावरी फूड्सची मालकीण आणि तुमची बॉस असणार आहे. आज जी आपली कंपनी नावावर रूपाला आली आहे त्यामागे तुमची मेहनत आहे, तुमचा प्रामाणिकपणा आहे. त्याबद्दल मी खरंच तुमचे मनापासून आभार मानतो. इथून पुढे तुम्ही नलीला सुद्धा असंच सहकार्य कराल अशी अपेक्षा करतो. वेद साहेब, एक बोलू का? हा बोला ना. वेद साहेब, नलिनी मॅडम बद्दल तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे. नलिनी मॅडम खूप प्रेमळ मनाच्या आहेत. अहो काय ते कशाला बोलता मॅडम, खरं सत्य वेगळंच आहे. मी सांगतो तुम्हाला, नलिनी मॅडमांनी आपल्या वेद साहेबांच्या पाठीत खंजीर खोपसला असणार आहे. अहो असंच असतं, प्रेमाचं नाटक करायचं आणि घरात घुसून नंतर मग प्रॉपर्टी डल्ला मारायचा. खूप झालं, जा आता कामाकडे लक्ष द्या. दादा, आपल्याच गावातली माणसं आहेत, त्यामुळे त्यांना तर सगळं माहीत असणारच ना. मला काही समजत नाहीये यार. कारण दादा तू टेन्शन घेतोयस खूप, म्हणून तू टेन्शन नको घेऊस. मेंदू असा कोरा करकरीत झाला. काय होईल कसं होईल मला. दादा मी आहे ना, लहान भाऊ आहे मी तुझा, आणि मी नेहमी तुझ्या बरोबर सावलीसारखा उभा राहणार आहे. त्यामुळे तू काळजी नको करूस. दादा माझ्याकडे ना या सगळ्यावरती एक रामबाण उपाय आहे. चल मी तुला घेऊन जा. कुठे? चल तर चल, टेन्शन नको घेऊ रे, मी आहे ना, करू पण सगळं. वहिनी कुठे आहेस तू? कुठे जाऊन बसलीयस? माझा आवाज तुझ्यापर्यंत पोहोचत नाहीये का ग? अगं इतके दिवस येतोय तुझ्यासाठी, आहेस कुठे तू? कुठे गायब झालीयस? त्या वेदची अवस्था बघवत नाहीये का ग तुला? आधी किती तत्परतेनं तू वेद आणि नलीच्या पाठीशी उभी राहायचीस, मग आता कुठे आहेस तू? खूप आगतिक आणि एकटा झालाय ग तो वेद. बरं, माझ्या परीनं मी प्रयत्न करतो, त्याच्या सोबत राहतो, त्याला धीर देतो, पण माझे पण प्रयत्न अपुरे पडतायत वहिनी. दिवसेंदिवस हा सगळा गुंता वाढत चाललाय. त्यात तो दादा आणि ती प्रमिला वहिनी अंतिम युद्ध असल्यासारखे सगळे हातखंडे वापरतायत. अशा वेळी तुझी गरज आहे वेदला. वहिनी, आई आहेस तू त्याची. तुझ्या आतड्याला पीळ पडत नाही का ग? तू ताकद आहेस त्याची, शक्ती आहेस त्याची, आणि अशा संकट समयी कुठे जाऊन बसलीस तू? वहिनी, वहिनी अगं कुठे आहेस तू? वहिनी, फक्त तू आणि तूच वेदला या दुष्ट चक्रातून बाहेर काढू शकतेस. जिथे कुठे असशील तिथून ये आता वहिनी. हात सोडतो, तुझ्या मदतीची गरज आहे. ये वहिनी. आया मी मदत कर. सोडा मला. ती आहे गोदावरी, अजून आहे, तिचा आत्मा आहे. काही वेळेला सत्यवान भिकाजी बाबाच्या बोलण्यातून ते जाणवलं.
असं असेल तर आई अंबेच्या चरणी हात जोडून विनंती, आई गोदावरीला सद्बुद्धी दे, वैर भावना तिच्या मनातली नष्ट होऊ दे. गोदावरी, तुझा वेद संकटात आहे, अस्वस्थ आहे, उद्ध्वस्त झालाय. त्याचं सगळं पुन्हा नीट होऊ दे. कुणाचं काही चुकलं असेल तर त्याच्या वतीनं मी तुझी माफी मागते गोदा. धाकट्या मालकांच्या विचारांचं ममान खूपच उंच उडतंय. हे काही बरोबर नाही बाबा. कसं आहे, जमिनीशी नातं तुटायला नको ना. चला थोडी धूळ तर माथ्याला लावा धाकटे मालक. मात्रिका सोड मला, वेद तळमळतो तिकडे. मला वेदकडे गेलं पाहिजे. सोड. आई आई धाव, आई धाव. अंबे, ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे. ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे. ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे. दुष्ट मांत्रिका, अतिरेक केलायस तू. त्या बाबाराव सोबत मिळून मला त्रास दिलास, माझा छळ केलास. आता तुला शिक्षा भोगावीच लागेल. तुझ्यासारख्या राक्षसांचा त्रास होतोय धरणी मातेला. आता तू संपणार. जी सगळी विद्या राख होणार. आई कुलस्वामिनीचं वरद असतंय माझ्यावर. कुलदेवता माझ्या पाठीशी, तिच्याच आशीर्वादाने मी आता मुक्त झाली. तुझे तंत्र मंत्र आणि त्या बाबारावचे कटेकार असताना त्याचं काही होणार नाही. आता मी तुला संपवणार. तुझा सगळा हिशोब चुकता करणार मी. पण त्याआधी मला वेद आणि नलिनीकडे जायला पाहिजे. तिथून मी परत आल्यावर तुला वाईटातला वाईट मृत्यू देणार. सावर ना स्वतः जर काय जरा सावकाश चालायचं नाही यार. कसं पडलं, लागलं काय तुला? ठीक आहे, ठीक. अरे हे काय केवढं लागलं यार, काळजी घेत जा ना यार. काय काही नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. मालक काय झालं? लागलं तर नाही ना? नाही नाही, काही नाही. जा काम करा. मा झालाय ना तुला सौरभ? प्रवीण आणि बाबारावचा अंश सोडणार नाही तुला. तिथला जो जो त्रास देईल ना त्याला संपवणार आहे मी. सगळ्यांना संपवीन. तू चल, आज गाडी मी चालवतो, तू मागे बस.
हॅलो हॅलो कोच वाईट बातमी आहे. ए तुझा आवाज का थरथरतोय? गोदा सुटली. काय? अरे कसं शक्य आहे? हो गोदा सुटली आणि तेच खरं आहे. हे बघ तू काही कर पण तिला बंदिस्त कर, कळलं का? नाही तर गाठ माझ्याशी आहे. अहो खोत एवढं सोपं नाहीये ते. प्रेतात्मा आहे ती. हे मला माहित नाही, तू तिला बंदिस्त कर. अहो खोत त्यासाठी मला अजून मोठी उपासना करावी लागेल. खोत खूप कठीण साधना आहे ती. जीवावर उतारून स्मशानात बसावं लागेल. त्यासाठी पैसा आणि वेळ दोन्ही खर्च होणार आहेत. मोठ्या देवतांचं आव्हान करावं लागतं. वेळ खूप जातो त्यामध्ये. अरे मग पैसा द्यायला मी नाही म्हणालोय का कधी तुला? वाटतेच एवढा वेळ जाऊ दे, पण त्या गोदाला बंदिस्त कर. ठेव फोन. गोदाला आता संपवावीच लागेल. तिला आता कायमचीच संपवतो. गोदा जर नलिनीला भेटली ना तर फार मोठा प्रॉब्लेम होईल. गोदा संपलेच पाहिजे. सौरभ काय उतर इथे उतर. सौरभ अरे कोणाला असला रे? ए भा काय झालं काय? विषय काय? आमच्यावर हसलास का तू? आमचा चालू आहे, तुझं काय रे? सौरभ ए शाने ऐकलं मी. डोक्यात जाऊ नका. ए शाने डोक्यात जाऊ नको काय? सौरभ ए कोणाला बोलला रे डोक्यात जाऊ नका? मी कोण आहे माहितीये का तुला? कोण आहे तू? कोण आहे? सौरभ सौरभ कोत आहे मी. सौरभ काय चाललंय? सॉरी. त्या खोतांचाच वेद ना? त्या तिकडीचा नवरा. एक मिनिट, तिचं नाव घ्यायचा काय संबंध? ते खोतात ना सगळे लबाडत लबाड. त्या नदीला घराबाहेर काढलं भांडणं करून. एक मिनिट. आमच्यामध्ये बोलणार तू कोण रे? तुझा काय मत? काय करशील? हे बघ वेद वेद थांब. अरे त्याला थांबव ना सौरभ. नली तू मध्ये पडू नकोस. अरे तू बघ कसं मारतोय. आणि मी पण त्याला थांबवू शकत नाही. नली मी त्याला नाही थांबवू शकत. तू चिडला की माझं पण नाही ऐकणार. आणि जर मी मध्ये पडलो ना तर तो मला पण मारेल. नली तू इथून जा. जा तू. अरे सौरभ त्याचा ताबा गेलाय स्वतःवरचा. प्लीज त्याला थांबव. नली हे सगळं तुझ्यामुळे होत आहे. तुझा राग तो त्यांच्यावर काढतोय. नली ऐक, तू इथून जा नाहीतर तो तुला पण मारेल. नली जा. सौरभ ते राहू देत पण आता प्लीज थांबव. तो मारून टाकेल कोणाला तरी. नली मी हात जोडतो, तू इथून जा. वेद थांब. अरे जा. जा. वेद दादा दादा ऐक ना, मारू नकोस. ऐक, शांत हो. अरे मरेल रे तू. ऐक ना दादा. वेद मारामारी करू नकोस. वेद वेद थांब. तू कोणाचा तरी राग कोणावर का काढतोय? ऐक दादा, शांत हो.
तू बिझनेसमॅन आहे आणि तुला हे करणं शोभत नाही दादा. ऐक ना. वेद, काय वेडेपणा आहे हा? ए तू कोण ग मला सांगणारी? हा, खोटाडी फ्रॉड बाई आहेस तू. तुझ्यामुळे माझ्या आयुष्याचं शेड झालंय. माझ्या नजरेसमोरून निघ निघ. तू नाही माझ्या आयुष्यातून निघ. हे दादा ऐक ना, तू शांतो शांतो. झाली तू प्लीज येतो जा. मी तुझ्या समोर हात जोडतो. दादाची खूप नाजूक अवस्था आहे आणि तू त्याला अजून त्रास देऊ नकोस प्लीज. नली ऐक माझं. तू इथून निघून जा, त्याच्याशी बोलू पण नकोस काही. नली जा, बाकीचं मी बघतो. प्लीज जा. सौरभ, प्लीज वेदला घरी घेऊन जा. त्याला आरामाची गरज आहे रे. त्याची मानसिक स्थिती बरोबर नाहीये. मी जातो त्याला घेऊन, पण तू इथून आधी जा. ए चल. फालतूची सिंपती दाखवू नकोस मला. फालतूची काळजी, खोटी काळजी दाखवू नकोस. मला काय करायचंय ते करीन. मला घरी जायचं घरी जाईन. तिथं जाऊन मला मरायचं मरेन. तुला काय करायचंय? मला तुझी गरज नाही. नली प्लीज जा ना. मी बघतो इथलं सगळं. तू जा. सौरभ, प्लीज काळजी घे त्याची. मी बघतो सगळं. जा. दादाला त्रास देऊ नकोस. त्याच्या आयुष्यातून निघून जाण्याली जा. दादा चल आपण जाऊया. माझ्याच बाबतीत असं का घडतं? मी कधीच कोणाचं काहीच वाईट केलं नाहीये, तरी सगळं वाईट माझ्या सोबतच होतं. कसली शिक्षा देतोयस तू मलाही? माझ्या नशिबात सुख, आनंद, प्रेम नाहीच आहे का? मी आता ही कंपनी सासूबाईंच्या नावावर करायला चालले. तेव्हा प्लीज या कामात तरी कोणतं विघ्न नको आणूस. ये दादा ये. हे बघ, हीच ती जागा. इथे का आलोय आपण? अरे काळ आहे म्हणजे हीच ती जागा आहे जिथे डोक्याला शांती मिळते, थंड हवेचं ठिकाण. जाऊया. अरे दादा ऐक ना माझं. अरे याच जागेवरती आल्यानंतर आपल्या मनाला शांती मिळणार आहे. चल बसूया. सौरभ, तुलाही माहिती मला या गोष्टी जमत नाही. प्लीज आपण दादा ऐक. हे बघ कसं असतं ना, आपल्या जर अंगाला जखम झाली कुठे तर आपण काय करतो, बाहेरून औषध लावतो ना. आणि मनाला आणि डोक्याला जखम झाली तर काय करायचं, आतून घेण्यासाठी हे औषध आहे. तुला म्हणून घेऊन आलोय. ते औषध आहे. ते बघ, हे वाईट नाहीये, हे औषध आहे, बाकी काही नाही. बरं नको ना. ऐक ना माझ्यासाठी ये तर अण्णा. हा बस बस बस. ये बस. हीच ती जागा आहे जिथे डोकं शांत होतं, रिलॅक्स वाटत. सौरभ नको ना. अरे दादा यार कमॉन. हे बघ, इथे आपण दुःख विसरायला आलोय, त्रास कमी करायला आलोय. आता खरी मजा येणार आहे. हे बघ, मजा आली. अरे घे ना की ना. पीले पीले ओ मोरे दादा, पीले पीले. हे बघ दादा, हे प्यायल्यानंतर ना त्रास कमी होतो, संपून जातो. म्हणजे इथे भाऊ नाही होत, मित्र आहोत मित्र. पी ये, त्रास कमी होतो. काय झालं भाऊ? पहिल्यांदा नाहीस काय? तर हा पहिल्यांदा नाही. हो, तुला माहिती आहे का, हे अमृत आहे. हे जेव्हा इथे जातं की नाही,
दुःख, दर्द, डोकं, मन, आतड्या, हे सगळं तुझं आंदोलन. हा जो तुझा मित्र आहे ना, मित्र नाही, लहान भाऊ, भाऊ आहे. आवाजा दादा, भाऊ, दादा, आम्ही दादा, आपला मोठा दादा. हो ते काय माझ्या दादासाठी दादाचा त्रास कमी करायचा. हो पी. आणि ऐक, पिल्यानंतर गर्लफ्रेंड, बायको, बॉयफ्रेंड, हो बायको, त्रास सगळे चिलमोड मध्ये घे टॅलेंट. दादा पी, त्रास कमी कर, मस्त पी. ऐक ना, आपण दोघं भाऊ आता मिळून दारू पिऊ. तुला पंजा लढवायचा, हे करतो. हो ऐका, माझा दादा आहे, त्याला पंजा लढवायला द्याल काय? हे समोर बरे काय चाललंय, तू का वेडा आहेस का? अरे दादा ये ना, अरे ये ना दादा. अरे मला माहित आहे तू जिंकणार. हा माझा भाऊ आहे, हा तुम्हाला हरवेल, आणि ताकद आहे त्याच्यात, ताकद आहे. हा स्वतःच्या बायकोकडून हरून आलाय, हा काय मला हरवेल? मला हरवायला खरा मर्द कंबर. चल, काहीतरीच काय बोलताय, भाऊ आहे माझा, मी ऐकून घेणार नाही असं तसं काहीतरी. अरे चल, दारी चल दादा. आपल्याला जे हवं होतं ते घडतंय फायनली. तुला एकमेकावर इतकं प्रेम आहे. कसलं प्रेम? अहंकारी माणसाला धडा शिकवण्यासाठी आणि तुझ्या पूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करण्यासाठी मी तुझ्या खांद्यावर प्रेमाची बंदूक ठेवली. ज्या घरात बाबाराव खोताची सत्ता चालते त्या घराचा उंबरठा मी कधीच ओलांडणार नाही. सगळ्या खोतांना विश्वासात घेतलंस ना, आता वेळ आली आहे त्यांना भिकारी करण्याची. तुझा हा नाडका ऋषी दादा मला खरंच नाही माहिती, पण मी इथेच ठेवलेलं. तरी माझं तुझ्यावर खूप प्रेम होतं ग, पण आज त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त मला तुझी लाज वाटते.